नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कोरोना दृष्टिकोन बदल आणि अचूक उपचार, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी.एन. कदम. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. कार्यक्रमाला सुरुवात करायचीच आहे. जर तुम्हाला तुमचं निरोगी शरीर जे आहे ते निरोगी ठेवायचं असेल तर मन निरोगी ठेवा. डॉक्टर पी.एन. कदम सर 34 वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरुज येथून त्यांनी MBBS ची पदवी घेतली. MPSC झाल्यानंतर काही काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेमध्ये काम देखील केलेलं आहे. 1991-92 हा आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार राज्यपालांकडून त्यांनी स्वीकारलेला आहे. गेल्या 23 वर्षांपासून ते कोणत्याही पॅथीला विरोध न करता इंटिग्रेटेड मेडिकल मॉडेल म्हणजेच एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा पुरस्कार करणारे आणि दीर्घ असंसर्गिक रोग तसंच कठीण सांसर्गिक कोविड सारख्या आजारांवर प्रतिकार शक्तीने कशी मात करता येते यावर प्रदीर्घ असं संशोधन त्यांचं आजता काळात सुरू आहे. आहार हेच औषध, द फूड इज द मेडिसिन, आणि आहार विहार विचार हेच उपचारांचं सूत्र मानून डॉक्टर पी.एन. कदम हे सातत्यानं कार्यरत आहेत. संकल्प या छोट्या रोपट्याचं संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या वटवृक्षामध्ये त्यांनी रूपांतर केलंय. आरोग्य या विषयावर 1200हून अधिक व्याख्यानं आणि 350हून अधिक कार्यशाळा ज्या शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट हाऊसेससाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. रुग्णांना आजाराच्या मुळाशी जाऊन कसं ठीक करता येतं या संदेश जो आहे हा डॉक्टर पी.एन. कदम सातत्यानं देत असतात. खऱ्या अर्थानं स्वास्थ्य नव्या युगाचं हा संदेश घेऊन प्रत्येक व्यक्तीला आरोग्य निर्भर बनवण्यासाठी डॉक्टर पी.एन. कदम हे कार्यरत आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. कोरोनाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. एक वेगळा जो भाग आहे याच्यामधला की कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवाय. आता हा दृष्टिकोन बदलायचा म्हणजे काय करायचं आणि तो कशा पद्धतीनं आपल्याला बदलता येईल? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोरोना आजच्या घडीला फक्त चर्चा सगळ्याच माध्यमातून, सोशल मीडियापासून सगळीकडे कोरोना 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 गेले 6 महिने आपण बरोबर ऐकतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं ज्ञान आपण घेतोय. पण हे ज्ञान घेत असताना किंवा ही माहिती मिळत असताना आपल्या जो खूप बऱ्यापैकी दूर होता तो अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरावर आता तो ठोठावतोय की मी आता इथे येऊ शकतो. बरोबर, एवढा तो आता वाढल्याचं दिसतंय. आणि त्यामुळं एक ज्याला आपण फिअर आणि स्केअर म्हणजे खूप भीती वाटणं आणि भीती दाखवणं अशा पद्धतीचं एक संपूर्ण समाजामध्ये वातावरण आहे. आणि कुठलाही समाज, कुठलीही व्यक्ती ज्या दृष्टिकोनातून एखाद्या समस्येकडे पाहते, आणि ही तर केवळ समस्या नाही, ही तर एक युद्ध किंवा लढाई असल्यासारख्या प्रसंग आता आहे आणि हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन किंवा आधीचा जो दृष्टिकोन की कोणताही आजार झाला की डोकं दुखतं, साधी सर्दी झाली, घसा खवखवतो, थोडा खोकला झाला तर कितीतरी खोकला झाला तरी सुद्धा आपल्यापैकी बरेच जण त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. आता मात्र थोडासा घसा खवखवतो किंवा थोडा खोकला झाला, जो दरवर्षी इतरही कारणामुळे, इन्फ्लुएन्झामुळे किंवा अनेक गोष्टीमुळे सर्दी खोकला व्हायचा, झाला तर एकदम कोरोनाची शंका यायला लागते. त्यामुळं मनामध्ये जो एक संशय तयार व्हायला लागला आहे, हा संशयाचा पहिला दृष्टिकोन पहिल्यांदा आपण बाजूला करायला हवा. दृष्टिकोनातला दुसरा बदल म्हणजे हा आजार बरा होतच नाही आणि हा आजार झालाय म्हणजे आता काहीतरी अघटित घडणार असं त्या व्यक्तीला, त्या कुटुंबातील प्रत्येकाला आणखीन एक वेगळा दबाव यायला लागतो. बरोबर, तो दृष्टिकोनातून बदल करायला पाहिजे की 100 पैकी 81 निश्चितपणे त्यातून बाहेर पडू शकतात. 14 यांना किरकोळ लक्षणं दिसतात, त्यातून ते बरे होऊ शकतात योग्य उपचारानंतर, आणि 5 जे गंभीर होऊ शकतात ते सुद्धा का होत आहेत तर कोमॉर्बिडिटी किंवा ज्याला ओबेसिटी आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, अशा विविध आजारांनी आधीच जर काही त्रास असेल तर त्या केसमध्ये सिनियर सिटीजन्स एस्पेशली त्यांना तो जास्त धोका आहे. तर आपण कोरोनाचा संसर्ग झाला, त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा काही जरी आपल्याला समजलं तरी सुद्धा एकदम घाबरून जायचं नाही, हा दृष्टिकोनातला बदल करावा लागेल. दृष्टिकोनातील बदलामध्ये मला दुसरं एक खूप मोठं महत्त्वाचं अपेक्षित असं आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की आता आपल्याला आपल्या आजूबाजूला
ज्याला आपण सामुदायिक संसर्ग असं म्हणतो, कम्युनिटी स्प्रेड असं म्हणतो, तो निश्चितपणे झालेला आहे. तर त्याच्याबरोबर राहावं लागेल, त्याला तोंड द्यावं लागेल आणि आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यावी लागेल. आणि स्वतःची काळजी घेत असताना जसं मास्कचा वापर आहे, सॅनिटायझेशन किंवा स्वच्छता आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे नाही, हे आपण बजावून घ्यायला पाहिजे. गर्दी टाळायला हवी आणि जर गर्दीत जाणं आवश्यक असेलच तर अगदी 100% मास्क आणि तोही नाकावर, हा दृष्टिकोनातला पहिला बदल आपल्याला ठेवावा लागेल. म्हणजे मला काही होणार नाही आणि दुसऱ्याला काही झालेलं नाही, अशा ज्या स्थितीमध्ये आपण गेले काही महिने काढले, तो दृष्टिकोनात मी ॲक्च्युली सर याच प्रश्नाकडे येणार होतो. म्हणजे समाजात जर आपण आत्ता विचार केला तर 2 घटक आपल्याला अगदी स्ट्रेट अवे दिसतात. एक समाजातला घटक जो आहे हा पूर्णपणे घाबरलेला आहे कोरोनाच्या संसर्गामुळे आणि एक समाजातला घटक असा आहे की जो पूर्णपणे बेफिकीर आहे. तो काळजी घेत नाहीये, तो वावरतोय, तो फिरतोय, शासनाचे आदेश पाळत नाहीये. अशा पद्धतीचे 2 भाग समाजामध्ये आपल्याला दिसत आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्याला जगाचा अनुभव आहे प्रशांतजी. आपण पाहिलं की इटलीमध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये काय झालं आणि जो बेफिकीर वर्ग होता त्याच्यामुळं या देशांचे कशा पद्धतीने हाल झाले हे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं. आपण बरेच दिवस लॉकडाऊनचे पहिले 1-2 फेज तर खूप कंट्रोल ठेवून होतो. पण जसजसं अनलॉकडाऊन व्हायला लागलं, लॉकडाऊन जसं जसं दूर व्हायला लागला, आपण पाहतोय की आपल्याकडं बऱ्यापैकी एक जो वेग आहे तो वेग प्रचंड वेगानं वाढला. ॲक्च्युली दररोज हजारो केसेस आजूबाजूला घडत आहेत प्रत्येक राज्यामध्ये, देशामध्ये लाखालाखांनी, ते अगदी जवळजवळ 80,000 90,000 दिवसाला अशी संख्या येते. म्हणजे हे धोकादायक चित्र आहे. बरोबर. या धोकादायक चित्र आपल्यासमोर असताना एक वर्ग ज्याला अजूनही असं वाटतं की मला काही होणार नाही, का तर मला आजपर्यंत काही झालं नाही. मी गेली 23 वर्ष सायकोसोमॅटिक किंवा मनोशारीरिक आजारावर विचार करतो, त्यावेळी हे नेहमी मला जाणवतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. तर याच्यासाठी समाज तयार नसतो. बऱ्याचदा त्या बाबतीत लोक बेफिकर असतात. आणि मला काय होतंय, मी एखादं व्याख्यान देत असताना मला काय होतं हे सगळं चाललेलं आहे ते बहुतेक माझे शेजारी जे बसलेले आहेत त्यांना काहीतरी खूप त्रास दिसतो, ह्यांच्यासाठी आहे, मी व्यवस्थित आहे असंच सगळ्यांना वाटतं. आणि हा दृष्टिकोनातला बदल आपल्याला इथं पहिल्यांदा आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. एक वर्ग बेफिकीर झाला आहे कारण त्याला असं वाटतं की मला काही होणार नाही, आणि एक वर्ग अतिशय घाबरलेला आहे कारण त्यांनी आप्तस्वकीय गमावलेले आहेत. आणि म्हणून हा फरक आहे. नक्की. डॉक्टर PN कदम आपल्याला माहिती सांगतायत, पण हे करत असताना अनेक पद्धतीने त्यांनी रुग्णांवरती उपचार देखील केलेला आहे आणि या उपचारांच्या माध्यमातून अनेक रुग्ण असे आहेत की जे आत्ता कोरोनाच्या सारख्या या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत. एक प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीने हे उपचार त्यांच्यावरती केले जात आहेत. 25 ऑगस्ट 2020ला मला कोरोना डिटेक्ट झाला, कोरोना पॉझिटिव्ह म्हणून. त्याच्यानंतर मला आमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आणि त्यांनी काही औषध होती ती मला सजेस्ट केली. पण त्याचबरोबर मी संकल्पला कनेक्ट केलं आणि संकल्पनी मला त्यांची काही आरोग्य निर्भरचं जे किट आहे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर, ते किट त्यांनी मला प्रोव्हाइड केलं आणि ते किट मी माझ्या होम क्वारंटाईनमध्ये स्वतः चालू केलं आणि त्याचे रिझल्ट्स मला फार चांगले मिळालेले आहेत. जी अँटीबायोटिक्स मी घेत होतो त्याच्यामुळे मला जे काही साईड इफेक्ट होत असतील ते मला माझ्या आरोग्य निर्भरच्या किटमुळे झाले नाही आणि मला त्याचा भरपूर फायदा झाला. म्हणजे सर्दी, खोकला, ताप किंवा ऑक्सिजन लेवल कमी होणे असं कोणत्याही प्रकारचं लक्षण मला दिसून आलं नाही. मला त्या किटमुळे जो फायदा झाला तो म्हणजे माझी इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढली, माझा फ्रेशनेस चांगला राहिला. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की आरोग्य निर्भरचं किट आपण सगळ्यांनी यूज करावं. फार अप्रतिम आहे. सरांनी ज्या रुग्णावरती उपचार केले होते त्यांची ही प्रतिक्रिया आहे. सर, मला थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. 3 टप्पे आहेत. एक तर कोरोना होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, कोरोना झालेला असेल तर काय करायला पाहिजे, आणि कोरोना होऊन गेला तर त्याच्यानंतर काय करायला पाहिजे. तर ह्या 3 टप्प्यांसाठी तुम्ही काय वेगळ्या सूचना किंवा काही नियम तुम्ही सांगू शकाल? पहिली गोष्ट म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून जी प्रिव्हेन्शनची पहिल्या दिवसापासून आपण चर्चा करतोय, त्या 3 गोष्टी तर आता पुन्हा पुन्हा सांगण्यात काही त्याला अर्थही नाही. बरोबर. त्या तर आपण सांभाळायच्याच आहेत. पण कोरोना होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःहून आपली आतली प्रतिकारशक्ती खरोखर कशी वाढवू शकता त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ती गोष्ट येते ती म्हणजे एक म्हणजे
ज्यावेळी मोकळी हवा मिळते त्यावेळी जास्तीत जास्त श्वास आत घेणे, प्राणायाम, मेडिटेशन, योगा अशा पद्धतीनं आपण जास्तीत जास्त ऑक्सिजनचा जो साठा आहे आपल्या शरीरामधला तो कसा वाढेल किंवा आपल्या लंगची जी कपॅसिटी आहे ती व्हायटल कपॅसिटी कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मी असं मानतो की असा आहार जो सात्विक असावा, त्याचबरोबरीनं तो ताकदीचा असावा आणि आहारामध्ये किंवा सप्लिमेंट्स वगैरे सुद्धा वापरताना अशा प्रकारचे सप्लिमेंट्स किंवा अशा प्रकारचे घटक असावेत की ज्याच्यामुळं आपल्या शरीरामधील जे महत्त्वाचे प्रोटीन्स आहेत ज्याच्यामुळं ही प्रतिकारशक्ती मजबूत ठेवली जाते ते वाढतील. बरं बरं सर, आता कोरोना होत असताना म्हणजे कोरोना जर झाला असेल तर त्यावेळेला तर पुन्हा एकदा संपूर्ण विश्रांती, सकारात्मक विचार, योग्य डॉक्टरी सल्ला आणि योग्य ते डॉक्टरांचे उपचार, मग ते ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेदा असो, तुम्हाला जिथं विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं, केवळ घाबरून जाऊन काहीतरी मोठी इंजेक्शन्स घेतल्यामुळंच तो बरा होतो किंवा ह्याच्यापेक्षा तुमची लक्षणं काय आहेत, तुम्हाला त्रास काय होतो आणि त्याच्यानुसार हे उपचार आपण घ्यायला पाहिजेत. आणि त्यावेळेसुद्धा औषधी आहार हा एक खूप महत्त्वाचा ठरतो असं मला वाटतं. आणि होऊन गेल्यानंतर जसं आपण कालच एक दुर्घटना आपण पाहिली की कोरोना होऊन गेला, कोरोनातून निगेटिव्ह झाल्यानंतर सुद्धा एक महान गायक आपण गमावला. हे पोस्ट कोरोना इफेक्टसुद्धा अनेक ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यावेळीसुद्धा बेसावध राहून उपयोग नाही. कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा आपली ताकद, आपली शक्ती, आपली प्रतिकारशक्ती किंवा प्रत्येक अवयवाची मजबूती याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. नक्की सर, तुम्ही आता ॲलोपॅथीचा उल्लेख केला किंवा केमिकल आपण म्हणू, या सगळ्या औषधांमध्ये, कारण प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोरोना इफेक्ट करत नाही हे आपल्याला सगळ्यांना आता पाठ झालंय, किंवा प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोरोना काही करू शकत नाही आपलं, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. पण मग ही जी काही औषधं आहेत, ॲलोपॅथीची औषधं असतील म्हणा किंवा काही केमिकल्स असतील, याच्या माध्यमातून खरंच आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो का? मी एक ॲलोपॅथ आहे प्रशांत, आणि दुर्दैवाने मी एक गोष्ट सांगतो आपल्याला की मी खूप वर्ष याच्यावर अभ्यास करतो आहे आणि हा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की संपूर्ण ॲलोपॅथीमध्ये आपली इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती वाढवावी याच्यासाठी खरंच काही नाही. काही कॅन्सरच्या काही केसेसमध्ये काही इम्युनोमॉड्युलेटर म्हणून वापरण्याचा प्रयोग झालेला आहे, पण तो खूपच धोकादायक आहे आणि त्यामुळं ॲलोपॅथीमध्ये तर काही नाही आहे. मग ही प्रतिकारशक्ती वाढते कशामुळं? तर आपल्या शरीरामध्ये तयार होणारी शक्ती ही 3 घटकांमुळे होते हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. एक पहिली गोष्ट म्हणजे आपण काय आहार घेतो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या आहाराबरोबर ज्या क्वालिटीचं, ज्या पद्धतीचं पाणी पितो, आणि तिसरी म्हणजे आपण किती शुद्ध हवा घेतो, प्रदूषित हवा घेतो की शुद्ध हवा घेतो. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये कोरोनाला प्रतिकार करण्याची ताकद खूप चांगली आहे. आदिवासी पाड्यांमध्ये कोरोना पोहोचलाच नाही किंवा त्यांची प्रतिकारशक्ती जास्त चांगली आहे असं दिसतं. आणि दुसरी मी एक बाजू आपल्याला यामध्ये मुद्दाम सांगतो की संपूर्ण जग, संपूर्ण विश्व हे अनेक पशु पक्षी प्राण्यांनी भरलेलं आहे. जलचर आहेत, उभयचर आहेत, पक्षी आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. यापैकी कुठल्याही प्राण्यांवर याचा असर झालेला नाही आणि फक्त मनुष्य याच्यामध्ये सफर व्हायला लागला किंवा त्याला हा त्रास व्हायला लागला. म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे. म्हणजे आपण निसर्गापासून आणि नैसर्गिक ताकदीपासून कुठेतरी दूर गेलोय आणि त्याच्यामुळं ही समस्या येते असं मला वाटतं. नक्की नक्की खूप छान पद्धतीची माहिती आणि कोरोना संदर्भातल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी ज्याचे समज किंवा गैरसमज आपल्या मनामध्ये असू शकतात त्या संदर्भामध्ये डॉक्टर माहिती देत आहेत आणि कशा पद्धतीनं आपण प्रिकॉशन घेऊ शकतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या बरोबर कशा पद्धतीनं जगता येणार आहे या संदर्भातली देखील आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, शंका असतील, तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांना विचारू शकता. टीव्ही स्क्रीनवरती आता नंबर सुरू आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कधी संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते डॉक्टरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना दृष्टिकोन, बदल आणि अचूक उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर PN कदम आपल्याला मार्गदर्शन करतायत. पुढच्या प्रश्नाकडे मला जायचं आहे, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मी एक प्रतिक्रिया दाखवणार आहे. डॉक्टर कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अनेक रुग्णांवरती आतापर्यंत उपचार केलेत कोरोनाच्या. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. मी प्रभाकर बोंबळे, राहणार श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. माझं वय सध्या 71 वर्ष आहे. मी आणि माझे कुटुंबीय गेली 3 महिने या आरोग्य निर्भर किट वापरतो. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहोत. कशामुळं? फक्त आरोग्य निर्भर किटमुळे. आणि याचं सगळं श्रेय संकल्पचे डॉक्टर कदम आणि त्यांच्या टीमला दिले. बाजारात प्रतिकार शक्तीच्या नावाखाली
बाजार करणारे अनेक प्रॉडक्ट येत असताना ही वरचढ अशी खऱ्या अर्थानं प्रभावी किट आहे. माझ्या एरियामध्ये करोना संसर्ग होण्याचा प्रादुर्भाव खूप वाढला होता. घरात लहान मुलं असल्यामुळं त्याची मला खूप चिंता होती. त्यातच 2 दिवस मला अंग दुखून ताप आलं होतं. मात्र माझ्या मित्राकडून मला संकल्पचं आरोग्य निर्भर हे किट प्राप्त झालं आणि त्याच्या गोळ्या आणि कुरकुमिन टी याचं सेवन आम्ही नियमित केलं आणि आमचा जो काही थकवा तो निघून गेला. पुढील 5 दिवसानंतर केलेली माझी करोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र विशेष हे की त्यानंतर 10 दिवसांनी अँटीबॉडी टेस्ट माझी पॉझिटिव्ह होती. म्हणजे मला करोना संसर्ग झाला होता. मात्र संकल्पच्या आरोग्य निर्भर या गोळ्या खाऊन मला त्याचा खूप त्रास कमी झाला आणि मी लवकर बरा झालो. धन्यवाद संकल्प. डॉक्टर PN कदम यांच्या संकल्पचं हे जे आरोग्य निर्भर किट आहे ते कशा पद्धतीनं वापरलं जातं आहे आणि त्याचा फायदा कसा होतोय ते पण आत्ता आपण बघितलं. याही संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे. पण पुन्हा एका वेगळ्या प्रश्नाकडे की स्टिरॉइड्स आहे किंवा जी काही केमिकल्स असलेली जी काही औषधं आहेत म्हणा किंवा साईड इफेक्ट असलेली आपण केमिकल्स म्हणू या सगळ्यांना, तर याचा अनियंत्रित वापर सध्या होतोय असं आपल्याला वाटतं का? काही गोष्टींबद्दल काही वेळा कॉमेंट्स पूर्णपणे न केलेल्या सुद्धा बऱ्या असतात आणि ह्या सगळ्यांना माहिती पण पडतात. पण संपूर्ण ॲलोपॅथीला किंवा मॉडर्न मेडिसिनला आपल्याला नाव नाही ठेवता येणार. कारण जीवरक्षक प्रणाली म्हणून ज्यावेळी ऐन वेळेला काही सिम्पटम्स काही गोष्टी अतिशय हाताबाहेर जात असतात त्यावेळेला ही केमिकल्स मॉडर्न मेडिसिन हे उपयोगीच ठरतं. त्यामुळे आजसुद्धा जी इंजेक्शन्स वापरली जातात, कधी कधी स्टेरॉइड्स वापरली जातात, ही नक्कीच उपयोगी असतात. पण त्याचा काही ठिकाणी निश्चित अनियंत्रित वापर होतो. त्याच्या अनेक पद्धतीनं तक्रारी येऊन माझ्याकडे काही फोन येत असतात, भारतभरातून फोन येत असतात की यावेळी हे इंजेक्शन योग्य आहे का, यावेळी हे स्टेरॉइड्स एवढे मात्रेमध्ये बरोबर आहे का. कारण स्टेरॉइड शेवटी कसं आहे प्रशांत, आपल्या शरीराची ऊर्जा कशी काम करते आणि ती ऊर्जा कशी वाढवायची, ताकद कशी वाढवायची हा खेळ आहे. आणि ही ऊर्जा ज्यातून मिळते त्या ऊर्जेचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे तो आहे ऑक्सिजन. आणि शरीरातील ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी किंवा शरीरातील पेशींची ऑक्सिजन साठवण्याची क्षमता याच्यावर आपली ताकद अवलंबून आहे. बरोबर. आणि हाच ऑक्सिजन शरीरातल्या प्रत्येक पेशीकडे जातोय तो रक्ताच्या माध्यमातून, हिमोग्लोबिनच्या माध्यमातून. म्हणजे आणि त्यामध्ये असलेले हिम आणि ग्लोबिन हे दोन्ही घटक आणि रक्ताचे अनेक घटक जसं पांढऱ्या पेशी आहेत, त्या पांढऱ्या पेशी किंवा प्रतिकारशक्ती तयार करणाऱ्या टी सेल्स आहेत, या सगळ्यांचं संतुलन असणं खूप गरजेचं असतं. अचानकपणे स्टेरॉइड्स आणि केमिकल्सचा वापर केल्यामुळं काही वेळा त्याला तात्पुरता फायदा मिळतो, पण अनियंत्रित वापर झाला तर त्याचे भयानक साईड इफेक्ट्सही समोर दिसतात. हे दुर्दैव आहे. त्यामुळं कोणती वैद्यकीय व्यवस्था, कोणत्या वैद्यकीय व्यावसायिक कोणत्या पद्धतीनं तो वापरतो याच्यावर खूप अवलंबून असतं. हे पर्सन टू पर्सन व्हेरी आहे. आणि त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीची सहन करण्याची ताकदसुद्धा वेगवेगळी आहे. एकच डास जर 10 जणांना चावला तर सगळ्यांना डेंग्यू होत नाही असं जे म्हणतो आपण, तसंच कोरोनाचा व्हायरससुद्धा 10 जणांना लागू झाल्यानंतर प्रत्येकाची रिॲक्शन ही सुद्धा वेगळी आहे. आणि याच्यावर हे सगळं गोष्ट अवलंबून आहेत. नक्की. सर, समाजात आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण वेगवेगळ्या टप्प्यातली माणसं म्हणजे अगदी सर्वसामान्य, कष्टकरी, ग्रामीण भागातली लोक, शहरी भागातली लोक, बुद्धिजीवी, कामगार वर्ग, व्यावसायिक, असे सगळी लोक, सगळ्या स्तरातली, आर्थिक स्तर त्यांचा वेगळा असतो, राहणीमान वेगळं असतं, सगळं असतं. पण कोरोना हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, तो एकच आहे आणि तो सगळ्यांना अफेक्ट करतोय. तर या सगळ्यांना जर आपापल्या कुवतीनुसार स्वतःला सेफ ठेवायचं असेल तर काय नेमकं त्यांनी आता करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की शुद्ध हवा, सकारात्मक विचार, घाबरून न जाणं आणि चांगला आहार, सात्विक आहार, शक्यतो शाकाहार. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणं, मग ते तंबाखू, गुटखा असेल किंवा स्मोकिंग असेल, हे सगळं पूर्ण आपण बंद केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला या आजाराला बळी पडायचं नाही तर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही ठराविक सप्लिमेंट्स आहेत किंवा आता आमचा आरोग्य निर्भर आहे त्याच्यामध्ये मी हाच विचार केला की सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा घेता येईल याच्यासाठी एक बेसिक दिवसाला प्रतिदिन फक्त त्याचा खर्च 24 रुपयामध्ये कसा बसेल. ज्यांना बाहेर पडणं आवश्यक आहे, काम करणं आवश्यक आहे, पण कदाचित 10, 15, 20 हजार एवढीच त्यांची कमाईची कुवत असू शकेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा अगदी आरोग्य निर्भरचं 1.0 हे किट तयार केलं ज्याचा खर्च 45 ते 50 रुपये प्रतिदिन प्रति व्यक्ती आहे. की त्याच्यामध्ये काऊ कोलोस्ट्रम ज्याला आपण म्हणतो इम्युबेसिक
काऊ कोलोस्ट्रमचा एक असा वापर आम्ही केला की इम्युबेसिक, त्यानंतर इम्युपॅन आणि त्याचबरोबरीनं नाकातील काही थेंब, पंचेंद्रिय वर्धन तेल याचा वापर आम्ही असा केला की आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आणि मग त्यानंतर कोरोना जर बाधित झाला तर त्याच्यानंतर 2.0 किट की जो पूर्णपणे जसं आता आपण ऐकलं प्रतिक्रिया की अशा अनेकांना, शेकडो लोकांना त्याचा फायदा अतिशय जबरदस्त होतो की अतिशय कमी कालावधीमध्ये आपली ऑक्सिजनची मात्रा त्याच्यामुळं वाढू शकते. असे घटक त्याच्यामध्ये, नैसर्गिक घटक आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. नक्की नक्की सर, फेअर स्केअर आणि ट्रस्ट असं म्हणून आपण एक फेथ मॉडेल म्हणू शकतो की आरोग्य निर्भर किट जे तुम्ही निर्माण केलेलं आहे, या जी काही उपचार पद्धती आहे ह्याला त्याला प्रचंड मागणी वाढतीये आणि आता अनेक जण त्या सगळ्या गोष्टींचा वापर करतायत. तर त्याबद्दल जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? मी प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगेन की याच्यामध्ये माझा हेतू हा एक सरळ, सोपा आणि साधा आहे की आपल्याला सहजपणे कोणतीही भीती न घेता, दडपण न घेता या आजाराविरुद्ध हे युद्ध, ही लढाई आपल्याला निश्चितपणे जिंकता येईल. या किटच्या मागं, हे किट तयार करण्यामागची प्रमुख भूमिका म्हणजे आजार होऊ नये म्हणून धोकादायक स्थितीमध्ये बाहेर पडावं लागत असताना आपल्याला एक आंतरिक प्रोटेक्शन आपलं चांगलं राहावं, आपल्या शरीरातील इम्युनोग्लोबुलिन चांगले काम करावेत, पांढऱ्या पेशी, सैनिक पेशी चांगल्या काम कराव्यात याच्यासाठी. आणि दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली तरीसुद्धा आज बेड मिळत नाहीत, ऑक्सिजनचे बेड मिळत नाहीत, किंवा म्हणून घाबरून न जाता, कोणत्याही परिस्थितीला घाबरून न जाता, अगदी आपल्याला होम क्वारंटाईन व्हावं लागत असेल, घरी राहावं लागत असेल तर सुरुवातीला अगदी इमिजिएटली आपण आपलं 2.0 किट जर घेतलं तर निश्चितपणे आपण या सर्वातून बाहेर पडू शकता. चांगला आपल्याला रिझल्ट त्याचा येऊ शकतो, आपली ताकद, आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकते आणि मी एक निश्चित खात्री देतो की आपण आरोग्यनिर्भर राहू शकता. निश्चितपणाने ज्या पद्धतीनं आता एक विश्वास डॉक्टरांच्या बोलण्यातून आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती असेल, मार्गदर्शन असेल किंवा उपचार असतील, या संदर्भात तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर आत्ता जे टी व्ही स्क्रीनवरती नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणानं एक वेगळी दिशा तुम्हाला या सगळ्यातून मिळू शकेल. सर, तुम्ही आज कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.